बहुतेक जणांना पंचकर्म म्हणजे खूप लक्झरी स्पा किंवा एखादी स्पेशियस असणारी लक्झरी रूम, फक्त मसाज किंवा मालिश, स्टीम किंवा एखादी शिरोधारा असं फक्त नसून ही आपल्या आयुर्वेदाची सर्वोत्तम आणि डायग्नोसिस केल्यानंतर औषधांच्या जोडीला सत्य फलदायी म्हणजे पटकन फरक पडणाऱ्या पद्धतींपैकी एक पद्धत आहे. त्यामुळे तिच्याकडे त्याच पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. मी डॉक्टर अमोल सूर्यवंशी गेल्या 18 वर्षापासून श्री विश्वगोविंद आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आणि 27,000 पेशंटपेक्षा जास्त आपल्याकडे पेशंटचा डेटा आहे आणि लाखो पंचकर्म आपण इथे केले आहे. आणि ह्या पंचकर्मात आपण फक्त भारतात नाही तर भारताबाहेरच्या अनेक कंट्रीजपर्यंतचे रुग्ण आपल्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येत असतात. पंचकर्म म्हणजे याच्यात 5 प्रकारचे कर्म सांगितले आहेत. वमन, ज्याच्यात फुफ्फुसांचे आजार, पचनाचे आजार, वजन कमी करणे, मेटाबॉलिक डिसऑर्डर, थायरॉईड अशा अनेक त्रासांसाठी वमनाची प्रक्रिया सर्वोत्तम आहे. विरेचन, ज्याच्यात पचनाचे आणि पित्ताचे आजार याच्यात किंवा लिव्हर डिसऑर्डर याच्यासाठी सर्वोत्तम सांगितलेले आहे. बस्ती नावाची जी प्रक्रिया आहे याच्यात वाताचे जे आजार असतील किंवा न्यूरोलॉजिकल इलनेस असतील, जॉईंट डिसऑर्डर असतील त्याच्यासाठी सर्वोत्तम सांगितलेले आहे. नस्य, मानेच्या वरचे कोणतेही त्रास असतील किंवा काही अंशी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये सर्वोत्तम काम करणारी प्रक्रिया म्हणजे नस्य आहे. आणि रक्तमोक्षण, त्वचेच्या संबंधित कोणतेही त्रास असतील आणि काही अंशी जे सांध्या आणि रक्त, याला आपण आयुर्वेदात वात रक्त आहे, याच्या दृष्टीने कोणतेही त्रास असतील त्याच्यासाठी रक्तमोक्षण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्यांपैकी कोणालाही क्रॉनिक इलनेस किंवा आजार असतील आणि तुम्ही पंचकर्माची सुविधा शोधत असाल तर नक्कीच आपल्या विश्वगोविंद आयुर्वेद पंचकर्म सेंटर गोविंदनगर इथं भेट द्या आणि पंचकर्माचा अनुभव घ्या.